हॅलो गायजांनो आणि बैलांनो. तर आज आहे संडे. आज वहिनी साहेबांना सुट्टी आहे म्हणून त्यांनी ठरवलं आहे की आज आपण ते आज कटलेट्सचा स्टॉल टाकायचा. कटलेट्सचा आम्ही स्टॉल टाकणार आहे. त्यासाठी आम्ही सामग्री घ्यायला जातोय खाली. तर गाईज आता आम्ही टोमॅटो घेतोय. टोमॅटोची आम्हाला तशी रेसिपीमध्ये गरज नाही आहे, पण आम्हाला घरात जेवणात गरज आहे म्हणून आम्ही घेतोय. हे आमचे भाजीवाले काका आहेत. काहीच भाजी घेतलेली आहे आम्ही. एकाच ह्याच्यावरती आमचं सगळं काम झालेलं आहे. आम्ही अजून ब्रेड बाकी आहे. ब्रेड आम्हाला इथे घ्यायचं आहे. तर भेटूया ब्रेड घेताना. घ्यायचं तर मी ब्रेड घ्यायला आलो आहे. कोणता वाला घेऊ? मॉडर्न घे. आपल्याकडे ट्रायपॉड आहे. हे आमचं किचन पण एस्थेटिक. हे एवढे बघावे मला नाही माहिती एवढे बस झाले का विचारते ही गाईज. अरे गाईज आम्ही घरी आलेलो आहे. जसं की तुम्हाला कळलंच नसणार. ऑब्विसली घरी आलं कळणार ना. किचन घरी आलं आहे. आता मी सुरुवात करते. सार्वजनिक ही बोलली काय बोलते किचन घरामध्ये असतं ना. आपण बटाटी उकडत ठेवत आहे. ही देवगडची मुलगी ब्लॉगर काय कामाची नाही. अरे थांब दाखव नाही तर मरा तुम्ही. दाखवलं नाही तर बघितलं किती बटाटे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बटाटे फॉर 6 पीपल. तुम्ही आमची रेसिपी फॉलो करू नका. दुसरे यूट्यूबवर व्हिडिओज आहेत ते फॉलो करा. फ्रेममध्ये कैरी कैरी आणलेली आहे आपण. असं आणलेलं आहे पुदिना. आपण हे सगळं अन्नाकडून आणलेलं आहे. अद्रक पण टाकतात ना बर्ड्याच्या भाजीत. अद्रक कैरी नाही टाकत. कैरी नाही टाकायचं. आपण टाकून बघूया. आता मी कोथिंबीरचं झाड लावणार आहे. ते तुम्हाला आम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगू की जगणार की नाही जगणार. आपल्याला जराशी जगेना नंतर पण पुदिना वापरत नाही. जायची काय करते खरसून कापतं. कोथिंबीरचं झाड असं पण होतं. असं पण करू शकतो आपण. वडापान करत होती मी. खाली बघू ना. व्हिडिओ आवडला तर आम्हाला सांगा. मग आम्ही अजून अशी रेसिपी बनवू. म्हणजे मला रोज संडेला अजून काय नाही काय इंटरेस्टिंग करायला भेटेल. काय कामाचं सोडून बघितलं झाडं बघितलं काहीच. कोण काम करतं. कोण कामं करतोय असलीमध्ये. बघितलंच ना मामी. ते कोथिंबीरचं झाड लावून झालेलं आहे. अन्नाचे 10 रुपये वाचवले. असं आमचे 10 रुपये वाचवले. अन्नाकडे जायचे. जर आलं ना आलं त्याचा मी तुम्हाला शॉर्ट्स टाकून सांगू. येणार जसं की तुम्ही वाटच बघताय की हिचं झाड आलं की नाही. काम धंदे नाही तुझ्या ब्लॉगची वाट बघते. आणि जेवढा पुदिना आपला हे झालेला आहे. टाकू याच्यामध्ये. हा खराब आहे ना. गाईज ऑफ कॅमेरा असं झालं होतं की रेसिपी हिलाच येत नाही. असं तर ही आता यूट्यूबवर बघणार. हाऊ टू मेक पॅटीस. आम्ही तर कटलेट बोलतो. राईट. हो. विच पॅटीस. ती बर्गरची पॅटीस. काय सर्च केलं आहे. आयफोन. फोन बडे मॅनिफेस्ट करा. माझ्याकडे पण आयफोन आहे. मॅनिफेस्टेशन. हे बघा बस झालं. एवढंच करायचं. यांना पण दाखव. पण व्हिडिओ बंद करून टाकू मग. तुमने डाय हात का केले. डाय हातचं आहे. बाय हात बोलायचं असतं. डायलॉग बाय हातचं आहे. शडा डाय हात तर ना सगळे काय पण करू शकतो डाय हाताने. तुम्ही शांत बसताना काय घेशील. आता मी मिक्सर सेट करायचं कॅमेरा कधी पण आणि मग हे करायचं. काय बोलता बोलता मध्ये आपण टाकत आहे कोथिंबीर. मिरच्याचं डेट काढलंच नाही.
पुदिना, मला वाटलं मिरच्याचं तूप. मीठ टाकावं लागेल. मीठ नाही, कडू आहे हे. Guys, आम्ही ह्याला फिक्स करतो कसं नाही कसं. हा. आम्ही जेव्हा व्हिडिओ बंद करतो ना तेव्हा आम्ही काहीतरी मस्त मस्त बोलतो फनी. आणि जेव्हा चालू असतं म्हणजे चालू असतं तेव्हा आम्ही शांत असतो. असं का होतं आमच्यासोबत? लाज नाही वाटत मला, तर नाही. मी खुशी दिसते यार, एकदम मजदूर. बघितलं गाईस काम कोण करतंय? त्यांना माहिती आहे व्हिडिओसाठी कोण करते. तुम्हाला माहिती आहे ना, बस मी विचारले किती होईल. दूध से धुली हुई हूं मैं. आता काय झालं आपलं भाजीचं बी लगेच कर. अजून तळायचंय. ते तुमचे तुला लावून दिसू मला बघितलंय. ते स्मॅश करा त्यांच्यामध्ये त्या भांड्यामध्ये. व्हिडिओ बघावा लागेल तिचं रिॲक्शन पण. बरोबर मी याच्याकडे सगळं करून घेणार आहे. आणि तेच तेच टाइमपास करते. मग अशी झाडं काय लावत होती, आता चटणी काय फिक्स करते आणि हळूहळू चटणीची वाट तू घे लावलीस कारण की तू स्मॅश करते. आपल्या पावडरचं असं ना आपल्याकडे स्मॅश करायचं. सगळं मिक्स करते. 200 सबस्क्रायबर्स आणि आम्ही माईक घेणार. सबस्क्राईब करा. आणि ही चटणीमध्ये जी आम्ही पहिली बनवलेली ना चटणी, या त्याच्यामध्येच ही अजून कोथिंबीर टाकते. आणि मी ते बटाटे स्मॅश. चटणी फिक्स केली आम्ही, नाही हिने. पण टेस्ट बघूया. तिकडे कोथिंबीर टाक जरा. काही चटणी होत नाही. तिला वाटलं मी ऍक्टिंग करते, मग झालं ना स्वतःच असं. स्मॅश पटॅटोस. गार्लिक पण टाकायला सांगताय लोक. नको टाकू, आपण नाही टाकत. तुम्हाला मी ह्या अँगलने बघा, जे डबे बघा. एवढी मराठी फॅमिली एव्हरेज फॅमिली किचन. इथे चाय बनते आणि इथे भाजी. इथून भाजी दिसते काय तर मी आपण परत आयफोन मध्ये स्विच केलेलं आहे. इकडे आपण बनवतो आपण आल्याची चाय, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे आपण बनवणार आहे भाजी. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. गरम तेलात आपण टाकलेलं आहे राई, जिरं आणि या साईडला जे मॅश केलेले बटाटे त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून ठेवलेली आहे. त्यानंतर हे वाटण टाकलं आहे ज्याच्यात मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे. आणि ते पाणी टाकून मस्तपैकी आपण त्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. त्या मिश्रणात आपण टाकणार आहे आपली ही स्मॅश केलेली बटाटे. आणि बघा आता एकजीव केल्यावरती असं सुंदर असा टिपिकल आपल्या वडापावच्या बटाट्यासारखा कलर येणार आहे. त्यावर आपण अजून कलरसाठी थोडं हळद टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर एकदम इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच आपण त्याच्यात टाकणार आहे मीठ. अजून का नाही टाकलं, आता टाकलं मीठ आणि कोथिंबीर आणि झालेली आपली मस्त भाजी. तिसऱ्यांदा चटणी फिक्स करतो. तुला फक्त कुकरला कुकरला लावायची. कोथिंबीर टाकूया ना मग. कोथिंबीर टाक मग ते थोडीशी ठेवा ना. टाकू रिस्क नाही. भाजी छान कैरी टाकू थोडीशी. टाकूया. कैरी टाकतात. काय टाकायचं अरे टाकतात.
टाकू गो. कोणाला हवी असेल तर घेऊन जावा. चटणी तुम्हाला काय वाटलं? सचिन बोलली बघितलं ना पप्पा. आता आपण बनवणार आहे कटलेट्सचं बाहेरचा बॅटर. सर्वप्रथम आपण घेतलेला आहे बेसन. त्या बेसनमध्ये आपण टाकलं आहे कलरसाठी हळद आणि थोडासा मसाला, कारण थोडंसं स्पायसी आम्हाला आवडतं, आणि चवी अनुसार मीठ. त्यानंतर आपण त्याला पाणी टाकून एकजीव करून घेत आहोत. मी तेल गरम करतोय. तुम्हाला दिसतच नाही, तुम्ही सांगत पण नाही. पागल फोन पडेल तेलात. तो पॅटीस मागत पडेल. जो तू ना तू असं का ते पण तेल ठेवलंय. इथे ही पीठ करते एकजीव. मी ते ही मी हे बघायचे ना लहानपणी. काय सारे खवय्ये एकजीव करून घे. पीठ जरा टेस्ट कर ना. अरे पिठात पण काय टेस्ट करायचं? मीठ लागतं. हे तर बघा जास्त नको, कमी. आता इथे मी कटलेट बनवायला सुरुवात केलेली आहे. पावांना थोडंसं आपण चटणी लावून घेतो, एकदम थोडं, कारण चटणी खूप जास्त तिखट आहे. तुम्ही बघितलंच आमचं रिॲक्शन. आणि एकदम परफेक्टली मी भाजी पावाला कॉर्नर टू कॉर्नर स्प्रेड करून घेते. त्यानंतर मस्त असं पॅक करून परफेक्ट टिपिकल कटलेट्सच्या शेपने. हे बघा, ह्याचं जे क्रॉस सेक्शन किती सुंदर दिसते. ओ माय गॉड. शेफ आलेला आहे. मेन शेफ कामगार विचारे. आम्ही तळणारे कामगार. आता तो परत दुसरा बॅच बनवतोय. बनवत नाही. स्पेशल बनवलेलं आणि मी इथे टेस्ट करते. अमेझिंग झालेलं आहे. आम्ही जर बर्ड्याची गाडी टाकू तर आम्हाला सपोर्ट करा गाईज. आता मम्मी टेस्ट करते. चटणी बघा पातळ झाली गाईज. आपले गरम आहे ग. अप्रतिम. गाईज आता प्रशांत खातोय. गरम आहे, तोंड भाजेल. काहीतरी बोल. हा बघ काय करतोय. हा सँडविच बनवतोय. हा वेगळं ह्याचं. दादा ह्याचं मग ह्याचं सँडविचच झालं हे. आपण हे शेफ स्पेशल सँडविच कटलेट्स. फायनली गाईज आमचं बनवून झालेलं आहे आणि आम्ही सेटअप केलेलं आहे. इटिंग सेटअप. हे बघा एवढे लाजवाब. सगळे वेगळ्या कलरचे आहेत. कॅमेरामध्ये दिसत नाही बघ. हा वेगळ्या कलरचा आहे, हा वेगळ्या कलरचा आहे. तर आम्ही तुम्हाला खाऊन सांगतो की कसे झालेले आहेत. गाईज टेस्टिंग. आम्ही तिघं बसलोय. तिने ऑलरेडी एक खाल्लाय. एक नाही खाल्ला मी, टेस्ट केला. हा टेस्ट आहे. तिने थोडा ऑस्टॅटिक टेस्टिंग करते. आणि हे माझं आहे. सो आता आम्ही नाश्ता करतोय.
गाईज एकदम माझं पोट भरलेलं आहे आणि एवढे टेस्टी झालेले आहे, तर तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही ऑब्व्हियसली केले असणार, पण आमची रेसिपी कृपया करून फॉलो करू नका. करू शकता म्हणजे मला नाही माहिती. तर आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.